जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. बाबा, ट्रेनमध्ये इतकी लोक असतात, पण काही अनोळखी आहेत ना. ते काही देत असतील तर खायला, तर घ्यायचे का? नाही वेदांत, अजिबात नाही. अनोळखी व्यक्तीकडून काही खायचं प्यायचं नाही. कितीही छान वाटलं तरी आधी आईबाबांना विचारायचं. पण बाबा, समजा कोणी म्हणालं की हे खा, खूप छान आहे, तर काय करायचं? अशा वेळी तू नम्रपणे नको, धन्यवाद असं सांग. जर खूप आग्रह केला तर लगेच आई किंवा मला सांग. कधीही स्वतःहून घेऊ नको. बर बाबा, पण जर कोणी काही खेळणी किंवा वस्तू दिली तर? तेही नाही घ्यायचं. काही वेळा चोर किंवा वाईट लोक फसवण्यासाठी असतात. सगळेच वाईट असतात असं नाही म्हणणं आहे माझं, पण काही असतात. काही समजलं नाही तर आधी मोठ्यांना दाखवायचं. आई, बाबा, आजी किंवा आजोबा किंवा आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला. आणि ट्रेनमध्ये चोर असतात म्हणतात, त्यांच्यापासून कसं सावध राहायचं? अगदी बरोबर प्रश्न विचारलास. ट्रेनमध्ये, बसमध्ये, काही पब्लिक सेक्टरला लोक आपलं लक्ष विचलित करतात. गप्पा मारतात, खायला देतात, काही विचारतात. त्यावेळी आपली बॅग, मोबाईल आणि पैसे सांभाळून ठेवायचे. काही संशयास्पद वाटलं ताबडतोब टीटीला किंवा कंडक्टरला, ड्रायव्हरला किंवा तेथील पोलिसांना सांगायचं. म्हणजे अनोळखी लोकांपासून थोडं अंतर ठेवायचं. आणि काही मिळालं तर आधी घरच्यांना विचारायचं. अगदी बरोबर. लक्षात ठेव, सावध राहणं म्हणजे भीती नाही तर शहाणपण आहे. समजलं बाबा? समजलं बाबा. आता मी नेहमी सावध राहीन आणि काहीही घेताना आधी विचार करीन. आणि माझं ऐकणार का नाही? हा, ऐकणार ना. शाबास माझ्या स्मार्ट मुला. असंच शहाणपणाने वागायचं नेहमी. धन्यवाद. जय भवानी.